मुख्यमंत्र्याला एक महाजन कसा आरोपी आहे किंवा महाजन कसा दोषी आहे एवढं जरा पर्सनली सांगतो. हो माझं नाही 15 मिनिटात ते बाहेर पडला होता गाडी घेऊन, डबडी गाडी घेऊन बाहेर पडला आणि नुसता टोल नाका करते सायपास केला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट दिली आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा मसाजोगकरांनी एक आंदोलन उभा केलं होतं आणि त्याचे परिणाम आपण बघितले की वाल्मी कराडवरती अंतर्गत कारवाई करावी लागली. ते आंदोलन पुढे उद्रेक झाला, प्रशासनाची पण अडचण निर्माण झाली. पण या आंदोलनामध्ये स्वतः धनंजय देशमुख अथवा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होत आहेत. काय वाटतं की एक घटना जी विदारक होती, जी महाराष्ट्रानं बघितली, पण पीडित कुटुंबालाच यासाठी आंदोलन करावं लागतंय आणि तेही अगदी काही दिवसावर. नाही पहिल्या दिवशी जे आंदोलन झालं फर्स्ट डेला ते म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी झालं. बराच कालावधी झाला त्याच्यामध्ये, कारण रोष प्रचंड होता ना. धनंजय तो ऑटोमॅटिकली आला, परंतु आता सुद्धा नाही. हे जे मागणे आलेले आहेत याच्यावरती सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्यूज होतो काही बाबतीत की बाबा हे जे सहआरोपी करायचे, या सहआरोपीमुळं मेन आरोपींना सवलत मिळू नये याच्यावरती विचार करावा लागणार आहे. थोडस सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल. तर ती चर्चा सुद्धा मी 2 दिवसामध्ये करून घेतो आणि वाट मोकळी होऊ नये हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे. अण्णा, तुम्ही जेल प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही 13 मागण्यांचा उल्लेख केला होता. नेमकं काय काय आरोप आहेत आणि काय काय घडलंय जेलमध्ये? काय काय जेलमध्ये यांना VIP ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये 13 मागण्या आणि त्याचे CCTV सह पुरावे दिलेत. वाल्मीकरांना चहा कोण आणून देतंय, जेवण कोण आणून देतंय, काही लोकांना मटण कसं पोहोचलं, मटण आहे ना, मटण सुद्धा पोहोच केलं जातंय, अशा प्रकारचे पुरावे. आणि हे काय असे तसे नाही, पुराव्यासह आहे. बॅग कोणी उचलतंय, म्हणजे बॅग मोठी बॅग कोण नेऊन देतंय, जेलमध्ये मोठी बॅग तरीच नेऊन दिली जाते. म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती ज्या आहेत, सवलती VIP सवलती देण्यात येत आहेत आणि त्याचे CCTV मध्ये बंदिस्त झालेले. आणि जे कर्मचारी याच्यात जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे ही ग्रामस्थांची मागणी आहे. तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे. आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडिया समोर बोलत नाही, याची प्रत्येक बाब, आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे, यातली प्रत्येक बाब मी रेकॉर्डवरती आणतोय. आणि ते बी असं तसं नाही इकडे याच्या त्याच्या लेटर पॅडवर नाही, माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवरती रेकॉर्डवरती आणतो आणि सगळ्या बाबी आणतो.